लोकमान्य टिळकांचे नाव केशव गंगाधर टिळक असे होते. त्यांचा जन्म 1856 रोजी महाराष्ट्रातील चिखली या गावी झाला. ते जेव्हा शाळेत गेले तेव्हा ते आणि त्यांच्या शेजारी बसलेला मुलगा गप्पा मारत होते. गुरुजी मग म्हणून त्यांना धडा शिकवित होते. गुरुजींचं लक्ष त्या दोघांकडे गेलं. गुरुजींनी टिळकांना उभं करून त्यांना धडा वाटला. मी आत्ता काय शिकविला धडा सांगायला सांगितला. टिळकांनी पटपटा धडा सांगितला आणि गुरुजी म्हणले बस खाली. नंतर त्यांच्या शेजारी बसलेल्या मुलाला उभं राहायला सांगितलं आणि ते उभा राहिला. आणि त्यांनी गुरुजींनी सांगितलं धडा वाचायला. आता काय शिकवलं ते मला धडा वाचू लागतो. आणि त्याला काही धडा वाचता आला नाही. तर गुरुजी म्हणाले आता मी तुला काही धडा सांगता आला नाही, आता मी तुला शिक्षा करणार. पटकीने उभे राहून म्हणले मी त्यांच्या संग गप्पा मारत गुरुजी म्हणाले तू हुशार आहे, तू कुणाच्या अभ्यासात ना लक्ष टाकू नकोस, अजून बोलू नकोस. टिळकांनी ठाण घेतली ती आता त्यांच्या अभ्यासात लक्ष कोणाशी बोलणार नाही. मग गुरुजींनी त्यांची माफी मागून टिळकाला ते टिळक आहे ज्यांनी आपल्याला शिकवलं.